नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज भूगोल ह्या विषयाचा अभ्यास करू। भूगोलमध्ये पाठ 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 याच्यामध्ये आपण अंतर्गत भू हालचालीबद्दलची चर्चा केली आणि त्यातून निर्माण होणारी भूरूप आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला। आपल्याला या पाठामध्ये प्राथमिक स्वरूपाचे भूरूप, द्वितीयक स्वरूपाचे भूरूप, तृतीयक स्वरूपाचे भूरूप म्हणजे काय हे आपण समजून घेतलेलं आहे। आज आपण द्वितीयक आणि तृतीयक भूरूपामध्येच खनन, वहन, संचयन या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या भूरूपांची आपल्याला चर्चा करायची। आपल्या पाठाचं नाव आहे बाह्य प्रक्रिया भाग 2 नदीचे कार्य व भूरूप। आपण नदीचे कार्य आणि भूरूप व्यवस्थित समजून घेऊया। त्या अगोदर तुमच्या स्क्रीनवर खनन, ज्याला की अपक्षरण असेही म्हणतात, कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते हे आपण मागील पाठात शिकलो। अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो। कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते। या पद्धतीने वाहते पाणी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात। या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात। यातील काही भूरूपांची माहिती आपण या पाठात करून घेऊया। आतापर्यंत आपण पाहिले की भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालीतून नवीन भूरूपे तयार होतात। नंतर त्यावर ऊन, वारा, पाऊस यासारख्या घटकांचा परिणाम होऊन त्यांची झीज होते। झीजेतून तयार झालेल्या गाळापासून नवीन भूरूपे तयार होतात। खनन किंवा अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची म्हणजेच पृथ्वीच्या वरच्या थराची म्हणजेच जमिनीची झीज होते। ऊन, वारा, पाऊस, सागरी लाटा, भूजल यामुळे ही झीज होते। ही झीज सतत होत असते। भूपृष्ठाची झीज प्रामुख्याने कारकांच्या वहनातून किंवा वाहनातून मिळणाऱ्या गतिजन्य ऊर्जेमुळे होते। म्हणजेच नदी जर जास्त वेगाने वाहत असेल तर त्या ठिकाणच्या भूपृष्ठाची झीज जास्त होते आणि नदी संत वाहत असेल तर झीज कमी प्रमाणात होते। तर अशा पद्धतीनं नदीच्या वेगावरून झीज कशा पद्धतीने होते हे आपल्याला लक्षात येतं। ही गतिजन्य ऊर्जा वाहणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान व वाहण्याचा वेग यावर अवलंबून असते। खडकांची झीज होऊन म्हणजेच अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकाकडून वाहून नेला जातो। कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते। या पद्धतीने वाहते पाणी, नदी,
हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन आणि संचयन ही कार्य करतात. या कारकांमुळे भूपृष्ठात काळाच्या ओघात बदल घडून येतात आणि नवनवीन भूरूपे तयार होतात. तर आता आपण नेमकं ते कसं घडतंय, तर हे आपण नदीचे कार्य आणि भूरूप यातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर तुमच्या स्क्रीनवर सांगा पाहू. ओहोळ, ओढा, नाला, नदी यात तुम्ही कसा फरक कराल प्रश्न आहे. आणि नदी म्हणजे काय? तर पावसाच्या पाण्याचा अत्यंत लहान प्रवाह म्हणजे ओहोळ होय. ओहोळ पावसाळ्यात पाऊस पडत असताना आपल्याला रस्त्यावरती दिसतात. अनेक ओहोळ एकत्र येऊन ओढा तयार होतो. अनेक नाले एकत्र येऊन तयार झालेल्या पाण्याचा मोठा प्रवाह म्हणजे नदी होय. अनेक नाले एकत्र येऊन तयार झालेल्या पाण्याचा मोठा प्रवाह म्हणजे नदी होय. तर तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो पाऊस ओहोळीच्या स्वरूपातून त्यापासून ओढा तयार होत असतोय. त्या ओढ्यालाच आपण ओहोळापासून ओढा तयार होतोय. त्या ओढ्यालाच आपण नाला असे म्हटलेले आहे. असे अनेक नाले एकत्र येऊन नदी तयार होते. नैसर्गिकरित्या एकत्रित झालेल्या पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो आणि तो स्वतःचा मार्ग आखत पुढे जातो. याला जलप्रवाह म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. नदीचं कार्य व भूरूपे वेगवेगळे घटक आहेत त्यावर अवलंबून असतात. जसं की भूप्रदेशाचा उतार कसा आहे, खडकाचा प्रकार कसा आहे, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग काय आहे, प्रवाहाची लांबी कशी आहे, किती आहे, नदीतील गाळाचे प्रमाण काय आहे इत्यादी घटकावर नदीचे खनन, वहन आणि संचयन कार्य अवलंबून असते. साहजिकच आहे, उतार जास्त असेल तर वेग जास्त असणार, म्हणजेच खनन कार्य जास्त असणार. खडक मृदू आहे तर खनन कार्य जास्त होणार. किंवा मग प्रवाहाची लांबी जास्त आहे तर गाळाचं प्रमाण जास्त असणार आहे. ते ह्या सगळ्या गोष्टी, हे वेगवेगळे घटक नदीचे खनन, वहन व संचयन कार्यावर अवलंबून आहे. तर नदीचं खनन कार्य बघू आपण आता. नदीचे खनन कार्य म्हणजे नदी वाहत असताना तिच्यामुळे होणारी भूपृष्ठाची झीज होय. तर नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. नदी उगम पावते त्या प्रदेशात ती खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, ज्याला आपण वाळू म्हणतो, दगडगोटे यामुळे, तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते, म्हणजेच ते खोदले जातात.
तर अशा पद्धतीनं नदीचं खनन कार्य होताना दिसतंय. आता आपण बघूया की ह्या खनन कार्यामुळं जी भूरूप तयार होतात, जसं की घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा, याच्याविषयीची आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू. घळई म्हणजे खोल व अरुंद दरी होय, जे की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. घळईचे उतार अत्यंत तीव्र व जवळजवळ उभे असतात. नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे हे एक भूरूप आहे, ज्याला आपण व्ही आकाराची दरी म्हणतो. व्ही आकाराची दरी नदीच्या उगमाकडील भागात तयार होते. साहजिकच पाण्याचा प्रवाहाचा वेग प्रचंड असतो आणि त्याच्यामुळे हा आकार येतो. नदी प्रवाहाच्या पृष्ठालगत उभे खनन वेगाने होते. त्या मानाने दरीच्या उताराच्या भागात खनन कमी होते आणि त्यामुळे त्यांची उंची जास्त राहते. अशा पद्धतीनं नदी प्रवाहाचा पृष्ठालगत उभा जो भाग आहे त्याचं खनन वेगानं होत आहे. त्या मानाने दरीच्या उताराचा भाग त्याचं खनन कमी वेगानं होताना दिसतंय आणि त्यातून व्ही आकाराची दरी तयार होते. परंतु काटाचे खनन होत गेल्याने नदीचे पात्र भूपृष्ठालगत रुंद होत जाते आणि त्यामुळे दरीस व्ही या इंग्रजी अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. आता धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह होय. हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो. अशा पद्धतीनं घळई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा हे आपण खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप समजून घेतली. आता आपण नदीचे वहन व संचयन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपाकडे वळूया. नदी डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात उगम पावते. तिथून ती कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. नदी पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहत आल्यानंतर उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन पर्वताच्या पायथ्याशी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. तर हे एक भूरूप आहे, पंखाकृती मैदाने. पर्वतीय प्रदेशातून वाहणारी नदी जेव्हा मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचा वेग एकदम कमी होतो आणि त्यामुळे नदीने वाहून आणलेला गाळ तिच्या पात्रामध्ये साचतो. हे संचयन एखाद्या पंखासारखे दिसते म्हणून यास पंखाकृती मैदाने असे म्हणतात. तुमच्या स्क्रीनवर ते दिसत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी विशेषतः शिवालिक रांगा सोडून नद्या उत्तर भारतीय मैदानी भागात येतात. तेथे विशेष करून अशी मैदाने आहेत. कोसी नदीने केलेले पंखाकृती मैदान. नदी पायथ्याशी आल्यानंतर मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो. त्यामुळे ती संत वाहू लागते. नदी मार्गात एखादा लहानसा अडथळा जरी आला तरी नदी वळण घेऊन पुढे जाते. म्हणजे तिथं वळण नदीला स्वरूप येते. वेग कमी झाल्यामुळे
नागमोडी वळणे घेत घेत नदी प्रवाह पुढे जात असतो. नदी आपल्या उगमस्थानापासून आपल्याबरोबर भरपूर गाळ घेऊन येते. तसेच तिला अनेक लहान मोठे जलप्रवाह येऊन मिळत असतात. नदीतला गाळ तिच्या पात्रात व दोन्ही काठांवरील प्रदेशात साचतो आणि अशा पद्धतीनं नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, गाळाचे प्रमाण, भूपृष्ठाचा व नदीचा उतार यातून वेगवेगळे भूरूप तयार होताना दिसतात. गाळाचे संचयन झाल्यामुळे नदी पात्राच्या आजूबाजूस पूरतट व पूर मैदाने तयार झालेले तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. पूरतट व पूर मैदाने हे एक भूरूप आहे जे की गाळाच्या संचयन कार्यामुळे घडून आलेलं आहे. कारण आता नदी खूप दूर वाहत आलेली आहे. जसजशी नदी दूर दूर वाहत येईल तसतसं जो गाळ आहे तो प्रचंड प्रमाणात साचेल आणि त्यातून तो गाळ नदीच्या दोन्ही तटांना साचेल आणि त्यामुळं पूरतट तयार होतील आणि पूर मैदानं तयार होतील. पूर मैदानी म्हणजे नदी पात्राच्या आसपास नदीने वाहून आणलेला गाळ साचतो. हा गाळ नदीला पूर आल्यानंतर काठापर्यंत दूरपर्यंत पसरतो. पूरतट म्हणजे नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे ढिगाऱ्यासारखे संचयन होऊन ते एखाद्या तटासारखे दिसतात जे की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. पूरतट नदीला पूर आल्यानंतर परत फुटतात. अशा तऱ्हेने नदीच्या आजूबाजूस पूरतट व पूर मैदाने तयार होताना दिसतात. आणि मग नदीच्या मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेशासारखी भूरूप तयार होतात. मुखाकडील भाग म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते तो भाग. ह्याला 3 भुजा असतात आणि म्हणून त्याला त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. तुमच्या स्क्रीनवर बघा, आपण गंगा नदी जर बघितली तर गंगा नदी जेव्हा हिमालयातून तिचा प्रवेश सुरू होतोय मैदानी प्रदेशातून ती पश्चिम बंगालमध्ये जेव्हा येऊन मिळते तेव्हा तिथे अशा पद्धतीचं त्रिभुज प्रदेश तयार होतोय. तर तुमच्या स्क्रीनवर उपग्रहामार्फत घेतलेलं छायाचित्र जे की बंगालच्या उपसागराचं छायाचित्र आहे. त्याच्यामध्ये गंगा नदी दिसते आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण नदीचे खनन कार्य, वहन आणि संचयन कार्य यामुळे निर्माण होणारी वेगवेगळी भूरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या भागात आपण हिमनदी व तिचे खनन, संचयन, वहन कार्य समजून घेणार आहोत आणि हिमनदीमुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांची चर्चा करणार आहोत. तर नमस्कार, धन्यवाद, परत भेटूया.